राजूला असं तुम्ही बॉल टाकू शकत नाही, कारण खरा बॉल नेहमी प्रहार करताना आपण पाहतोय राजूला. इथे अजून एक मोठा फटका, यावेळेस मिड विकेटला षटकार येतो राजूच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. शेवटच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. कल ते मोकाशी सगळ्याचे विचार केला तर बॅटिंग त्यांची ताकद आहे. बॅटिंगचा भरणा असलेली ही टीम कल ते मोकाशी. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर येतोय. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण ज्ञानेश्वरला सुद्धा पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने स्ट्राईकला पाहतोय. लक्ष्मणला इथे शॉर्ट पिच बॉल. तो बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एक सिंगल डाव ऍड होईल. लक्ष्मण सुद्धा विचार करत असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक राजूकडे ठेवणं गरजेचं असेल, कारण त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. इथून 14 धावा धावफलकावर. इथून ज्ञानेश्वरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकाची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्येवर रोखावं लागेल. कल ते मोकाशी संघाचा विचार केला तर बॅटिंगचा भरणा असलेली टीम याला स्ट्राईक एंडला राजू. स्लोअर वन इथं फसवलंय राजूला. डॉट बॉलची सांगता होते. ज्ञानेश्वर सांगतो मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. इथून येईल डॉट बॉल. केंद्रीय राज्यमंत्री चषक त्या ठिकाणी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहिली होती ना आपण 2 वर्षापूर्वी. ज्ञानेश्वरची सामना दुसऱ्या फेरीत जिंकून दिला. यावेळेस राजू थांबायला मागत नाहीये. वाट पाहिली आणि नंतर वाट लावली. हा येतोय राजूच्या बॅट मधून दुसरा षटकार. तरी नवीन बॉल घेतला, कारण ग्राउंडच्या बाहेर अजूनही थोडासा पाणी आहे, चिखल आहे थोडासा. त्यामध्ये बॉल गेला की नवीन चेंडूची मागणी केली जाते. राजूच्या बॅट मधून आलेला असेल दुसरा षटकार. इथून महत्वाची राजूची विकेट असेल. ज्ञानेश्वर तयार गोलंदाजी मार्कवर. टॉप एज महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. राजूला परतावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक गोलंदाजी. ज्ञानेश्वर सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, फिरकीचा जादूगर आहे. ज्ञानेश्वर उघडा. योगेश जातो नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. 2
1.4चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलमध्ये किती धावा खर्च करेल ज्ञानेश्वर गोलंदाज. राईट आर्म राऊंड आहे विकेटने. इथून पॉइंट मधून चेंडूला काढलाय. नजाकत बरा शॉट. इथून मिळेल 4 धावा. योगेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. चोवीस धावा धावफलकावर. 2 गडी बाद जरूर झाले तर कलोते मोकाशी संघाचे. इथून मी म्हटलंच होतं की बॅटिंगचे भरणा असलेली ही टीम जो गोलंदाज येतो तो गोलंदाज सोबत हॅवी ठरतोय. इथून मोठा फटका मारायचा होता. शॉट मिडवनला क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने आणि शेवटच्या बॉलवर आल्यात या 2 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामुळे. उर्वरित अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल तोपर्यंत 6 डीजे गडे. तिसरे गोलंदाज मार्कवर येतो गोलंदाज विशाल. इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल वाघाची वाडी गोलंदाजांना. विशालला 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केल्यात. इथून स्ट्रायकिंगला लक्ष्मणला पाहतोय. कलोते मोकाशी संघाचा बिग हिटर. इथून मिड विकेटला ज्ञानेश्वर आहे. 1 धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इथून थोडीशी मिसफिल्ड. रनआउटची चान्स. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तो 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक आलाय. 28 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. अचूक पैकी झाले असते तर विकेटचं पतन जरूर झालं असतं मात्र थोडेसे खराब पैकी. इथून विशालला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 28 धावा धावफलकार लागल्यात. लक्ष्मण स्ट्रायकिंगला पाहतोय आपण. यावेळेस गल्ली आणि पॉइंट मधून चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं होतं क्षेत्ररक्षण. चेंडूची उचल फेक तोपर्यंत 2 धावा. तीस धावा धावफलकावर. पहिल्या 2 बॉलवर 2-2 धावा आल्यात. 30 धावा धावफलकार लागल्यात. इथून 55 ते 60 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल का. लक्ष्मण अजूनही मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर विशाल. इथून मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचे सांगता होते. असे चेंडू टाकावे लागतील विशालला. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा लागल्यात. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 2.23चा खेळ समाप्त झालाय. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मधला. इथून पुनश्च गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक नजाकत बरा शॉट. चौकार. चौतीस धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये गोलंदाजांना. लक्ष्मण या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. विशाल तयार. गोलंदाजी मार्कवर. इथून मोठा फटका मारायचा होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता मात्र त्याच्याकडून झाली चुकी आणि लक्ष्मणला मिळालंय जीवदान. 1 धाव ऍड होईल. जीवदान दिलंय लक्ष्मणला आणि त्याचा फायदा मात्र इथे पाहायला भेटेल का लक्ष्मण या बॅटर कडून. 35 धावा धावफलकावर. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. विशाल तयार. गोलंदाजी मार्कवर. योगेश साठी
चेंडूला फक्त दिशा दिली. शॉट मिडॉनचा शतरक्षक उचल फेक करेल तो फक्त ज्ञानेश्वर कडून झाली चुकी. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावेने धावफलकार धावा लागतील त्या 37. 3 षटकानंतर 2 गडी बाद असताना 37. स्लॉगरचे षटक हाताळण्यासाठी राकेश येतो गोलंदाजी मार्कवर आणि स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारी होईल का कमबॅक होईल. किती धावांचं टार्गेट सेट करून ठेवता येईल ते कळत मोकाशी संघ स्ट्रायकिंगला पाहतोय. लक्ष्मणला फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा. इथून पहिल्याच बॉलवर येतो लॉंग लेगला षटकार लक्ष्मणच्या बॅटमधून. षटकाराच्या सगळ्यांनी 43 धावा धावफलक वेगाने वाढतंय. इथून चांगली कमबॅक ही गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल असेल. षटकार आल्यानंतर इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल राकेशला. 43 धावा धावफलक इथे एसटी उद्ध्वस्त. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर आला आणि चोरी करून गेला. इथे विकेट लक्ष्मणला परतावं लागेल. राकेश गोलंदाजी मार्कवर राईट अमाउंट विकेटने स्ट्रायकिंगला पाहतोय तानाजीला. इथं फुलटॉस बॉल त्याचा फायदा उचलता आला नाहीये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करेल का. मग चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर होता. फक्त एक सिंगल धाव ऍड होईल. 44 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर षटकाराचा मार खाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय तो राकेश हा गोलंदाज. यावेळी स्ट्रायकिंगला पाहतो योगेशला. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू पडतो लो मॅन्स लँड मध्ये. इथून 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावफलकार 46 धावा आणि शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा टार्गेट सेट करणारा बॉल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 1 धाव येईल की 2 की 4 की 6. इथून शेवटच्या बॉल वर समजेल किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. वाईट बॉल. खराब चेंडूची फेकी. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 47 धावा. अजूनही शेवटचा बॉल फेकावा लागेल गोलंदाज राकेशला.
47 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. योगेश तयार बॅटिंगसाठी. इथून अक्रॉस द लाईन चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 टप्पा अखेरीस चौकार. 4 षटकानंतर धावफलकार धावा लागल्यात त्या 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट असेल वाघाची वाडी संघासमोर. इथून वाघाची वाडी संघाला सामना जिंकायचा तर 52 धावा या करायच्यात आपल्याला. 24 बॉल मध्ये 52. पहिल्या फेरीतील तिसरी लढत पाहतोय आपण. कलोते मोकाशी आणि त्यांच्या विरोधात फाईट करते ते वाघाची वाडी संघ.
असताना संघर्षमय चौकार येतो ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. 5 धावा धावफलकावर. इथून उमेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अरे 52 धावा वाचवायचे असेल तर इथून पाहावं लागेल. पंच बोलतात आमच्याकडे. अजून एक खराब बॉल. 3 चेंडू फेकले त्यामध्ये 2 वाईट 1 चौकार. 6 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला पाहतो ज्ञानेश्वरला त्याच्या बॅट मधून 1 चौकार आलाय आणि इथून खोलवर टप्प्याचा बॉल स्ट्रेट उडवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये गॅप खूप मोठा आहे. मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये. या 2 धावेने धावफलकार 8 धावा लागल्यात. ज्ञानेश्वरला माहित आहे आपली विकेट खूप महत्वाची आहे आणि ते सध्या चांगले बॅटिंग करतोय. गॅप मध्ये चेंडूला ढकलल्यानंतर 2 धावा अतिशय वेगाने. 8 धावा धावफलकावर. उमेश तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. दहा धावा धावफलकार लागल्यात. उमेशला इथून कमबॅक करावा लागेल कारण की 24 बॉल मध्ये 52 धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर ज्ञानेश्वर सारखा फलंदाज आहे समोर. 24 बॉल मध्ये 52 धावा यात समा करावा असला तर विजय मिळवायचा असेल या सामन्यामध्ये. इथून अजून एक खराब बॉल असेल. तिसरा वाईट बॉल उमेशच्या माध्यमातून. या ओव्हर मधल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये ज्याची पाहिजे अशी गोलंदाजी पॉवरफुल होत नाहीये. फलंदाजाचा बोलबाला पाहायला भेटतो या ठिकाणी. 11 धावा धावफलकार. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. ज्ञानेश्वर स्ट्राईक एंडला पाहतोय. इथून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता ज्ञानेश्वरचा. तर डॉट बॉलची सांगता होते या ठिकाणी. गोलंदाज तयार. उमेश स्ट्राईक एंडला पाहतो ज्ञानेश्वरला. इथून मोठा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये आलेला उत्तुंग असा दर्जेदार माइटी हिट षटकार. थँक्यू डीजे. 52 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उर्वरित अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल बॅटिंग. ज्ञानेश्वर उघडा सध्या मैदानाच्या आतमध्ये. 14 धावसंख्येवर खेळतो. इथून मात्र वाईट बॉल. पंच दौडतात. अजून एक खराब बॉल. या ओव्हर मधला 4था वाईट बॉल. उमेश सध्या नाराज करतोय. कलोत मोकाशी सगळ्याचा पाठीराख्यांना कुठेतरी वारंवार व्हाईट बॉल येतात. त्याच्या समीकरण राहिले आता 19 मध्ये 34 बनवायचे आहेत. 18 धावा धावफलकार लागल्यात. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. इथून कव्हर ड्राईव्ह. या बॉलवर सिंगल धाव मिळेल का? यस मिळाले. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धावफलकार. येणारे 18 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची गरज असेल. 11च्या सरासरीने अजूनही धावा पाहिजे वाघाचीवाडी संघाला आणि इथून कमबॅक केलं जाईल का?
पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले बॅटिंग राहिली ती वाघाचीवाडी संघाची आणि इथून 18 बॉलमध्ये असून 33 धावा विजयासाठी पाहिजेत. इथून सुरेश येतो गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि इथून कमबॅक करेल का कलोते मोकाशी संघ. सुरेश तयार गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक लिहिता येतो आपण ज्ञानेश्वरला. इथून शॉर्ट बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा. हा चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून अजून एक चौकार. हे 52 धावांचा पाठलाग करत असताना इथे 23 धावा धावफलकावर लागल्याच. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवतोय तो ज्ञानेश्वर. सध्या 19 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळी करतोय. 7 बॉलमध्ये 19 बनवल्यात त्याने. सांघिक धावसंख्या 23. इथून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. चांगली फेकी केली. इथून रनआउटची चान्स. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. प्रिसिलचा प्रयत्न 2 वेळा मिस झालेत. चौथीचा प्रयत्न. वेगवान वेगवान अतिचित्त्याच्या चपलाईने तर 4 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटलं होतं की जिथे 1 धावा आहे तिथे 4 धावा. ज्ञानेश्वर आणि संजय या 2 फलंदाजा दरम्यान चांगली कॉलिंग. अतिशय वेगाने धावले. 4 धावा धावून काढल्यात. 27 धावा धावफलकावर. आता 6 मध्ये 25 बनायचे. 6 मध्ये 25 बनवल्या जातील का रोखल्या जातील. सामना खुला करून ठेवला ज्ञानेश्वरने. 16 मध्ये 25 बनवायच्यात. आता इथून डाव सावरावा लागेल. उमेश गोलंदाज तयार. स्ट्राईकला पाहतो ज्ञानेश्वरला. इथून शॉर्ट पीस बॉल आणि चेंडू चाल सीमा रेषा पार. अजून एक ज्ञानेश्वरचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आता जोडी जमले ज्ञानेश्वर आणि संजयची. 31 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 15 मध्ये 21 ची गरज आहे. इथून अजूनही बॅलन्स आहे दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूला बॅलन्स आहे अजून मॅच. उमेश तयार गोलंदाजी मार्कवर. इथून मोठा फटका. षटकार की चौकार पंच. चौकार. एस थँक्यू डीजेस. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला. सलगचा दुसरा चौकार. आता 14 मध्ये 17 बनवायच्यात. सामना खुल्ला केलाय. इथं खोलवर टप्प्याचा बॉल. 1 धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न होईल का. मात्र दोन्ही फलंदाजा मधली कॉलिंग आणि एकाच धावावर समाधान. 36 धावा लागल्या धावफलकावर. अजून 13 मध्ये 16 बनवायच्यात. सामना खुला केला तो ज्ञानेश्वर या फलंदाजाने. सलामीवीर अजूनही दोन्ही मैदानामध्ये सज्ज. ज्ञानेश्वर आणि संजय एका हातीत किल्ला लढवतो सध्या. ज्ञानेश्वर बुगडा
आता 13 मध्ये 16 बनवायचे आहेत. इथून या बॉल बर किती धावा, की डॉट बॉल, इथून फुल टॉस बॉल. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत एक धाव वेगाने. दुसरं षटक समाप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकानंतर धावबोलकर धावबा 37 आणि येणारे 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असेल. पाणी घेऊन जायचंय बॅट्समन साठी. 4 धावा धावलेत ते. अजून 14 धावेची गरज आहे. 12 मध्ये 14 बनवायच्यात. जमेची बाजू म्हणजे अजून एकही विकेट गमावलं नाहीये वाघाचीवाडी संघ. लक्ष्मण तयार. इथून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. आता 11 मध्ये 14 बनवायचे आहेत. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर बनवेल तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल का? लक्ष्मणला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमी धावसंख्येचा षटक हाताळावा लागेल. तर इथे एज लागले जाते आणि पहिला विकेट महत्वाचा. संजय बॅक टू द डगआउट. इथून महत्वाचे विकेट आले. निर्णायक क्षणी आलेले आहे विकेट. आता 10 मध्ये बनवायचे आता 14 आणि नवीन बॅट्समन जातो या मंगल आणि ज्ञानेश्वरला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर 14 बनवावेच लागतील. 10 मध्ये 14 बनवायच्यात. सामना सोपा करून ठेवलाय ज्ञानेश्वरने. आणि इथून देखील काही सांगता येत नाहीये कारण क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर रंग बदलतो. लक्ष्मणला इथून कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल. स्ट्राईक एंडला पाहतोय मंगलला. 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाज आलाय. डावखुऱ्याचा फलंदाज आला की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जाते. आपण पाहतो या ठिकाणी. आता 10 मध्ये 14 बनवायचे आहेत. एका विकेटचं पतन जरूर झालंय. 38 धावा धावफलकार लागल्यात. लक्ष्मण तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक केला पाहतोय मंगलला. मोठा फटका मारायचा होता. बीट होतो इथे फलंदाज. प्रेशर असेल फलंदाज मंगळ
आता 9 मध्ये बनवायच्या त्या 14. एका हाती किल्ला लढवलाय सध्या. ज्ञानेश्वरने बॅटिंग करत असताना 38 धावा धावफलकावर. तर इथे कुठेतरी दडपण असेल मंगळवार. 9 मध्ये 14 बनवायच्यात. हे मॅच नक्की शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि कुठला संघ विजय होईल ते येणारे 9 बॉल मध्ये समजेल. 14 बनवायच्यात. इथून एसटी उद्ध्वस्त. निर्णायक क्षणी आलेली विकेट. दुसरी विकेट जाते मैदानाच्या बाहेर. वाकाचीवाडी मंगळ. नेक्स्ट मॅच असेल रामा इलेव्हन पोखरवाडी आणि वागेश्वर या दोन्ही संघाच्या संघनायक न्यायचे. नाणेफेकीसाठी रामा इलेव्हन पोखरवाडी आणि वागेश्वर. आता 8 मध्ये 14 बनवायच्यात. जिथे 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या. 12 मध्ये 15 बनवायच्या होत्या. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईट आलाय जरूर. तिथून कमबॅकिंग गोलंदाजी लक्ष्मणची बघितली आपण. आता 8 मध्ये 14. विशाल नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतोय. इथून विशालला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि इथून मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र बनलाय दर्शक. इथून निर्णायक क्षणी आलेला षटकार. निर्णायक क्षणी आलेला षटकार विशालच्या बॅट मधून. ज्ञानेश्वरला जी 7 हवी होती तिथे 7 आले आणि अजून एक धमाकेदार दुसरा सलगचा माइटी हिट षटकार. काय बॅटिंग करतात सध्या वाघाचीवाडी संघाचे फलंदाज. आणि तीन 6 मध्ये 2 धावा आता फक्त पाहिजेत. जी 7 हवी होती ज्ञानेश्वरला तिथे विशालने पूर्ण केले. 2 षटकार लगावून विजयाच्या आशा दाखवल्यात. मात्र ते 6 मध्ये 2 बनवल्या जातील का की 6 मध्ये 2 रोखल्या जातील. स्ट्रायकिंगला पाहतोय वाघाचीवाडी संघाचा 1 मॅन शो ज्ञानेश्वर उघडा. 6 मध्ये 2 बनवल्या जातील का. तानाजी गोलंदाजी मार्कवर. इथे पहिलाच बॉल येतो डॉट. आता 5 मध्ये 2 नो. नो बॉल असेल कमी धाव होत आहे एका षटकामध्ये. तिथे तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. लक्ष्मण बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असेल लक्ष्मणकडे आणि अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये. तानाजी तयार गोलंदाजी मार्क वादक. स्ट्राईक एंडला पाहतोय ज्ञानेश्वरला. एका धावेची गरज असेल विजयासाठी. वाघाचीवाडी संघाला एका धावेची गरज असेल. 3 षटकामध्ये 50 धावा त्याने चेस केल्यात. 6 मध्ये 1 बनवायची आता. आणि शेवटचा बॉल हा सुद्धा येतोय षटकार. विजयी षटकार ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. आणि या सामन्याचा सामनावीर वाघाचीवाडी संघाचा 1 मॅन शो ज्ञानेश्वर ठरतोय सामन्याचा सामनावीर.
यूट्यूब चॅनल